आजी छबे, अजूनही तुझा शांभवीवर विश्वास नाहीये ना? हा, काय विश्वास ठेवायचाच नाही असं ठरवलंयस तू? साकेतच्या लग्नात किती गोंधळ घातला होतास शांभवीवरून, हा? पण आता सगळं सुरळीत झालंय ना, तरी अजून तुझ्या मनात आकस आहेच. छबे, मी काय विचारतेय? नाही आजी, तसं काही नाहीये. पण आज जे झालं त्यामुळे आज जे झालं त्याचं उत्तर मिळालं ना तुला? मिळालं ना? मग अजून समाधान झालं नाहीये? बाई काय विचारतात त्याचं उत्तर दे. विश्वास आहे ना? आहे ना? मग तो सिद्ध कर. तिजोरीच्या चाव्या शांभवीकडे दे. हे बघ, ती या घरची सून आहे. ती जबाबदारी घेतीये, तिला चाव्या देऊन टाक. मी मुद्दाम बाईंच्या पुढेच सांगतेय तुला. तसंही तू लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहेस. ती ज्याची जबाबदारी आहे त्याला घेऊ देत ना. बाई, मी बरोबर बोलतीये ना? म्हणजे तुम्हाला चालणार आहे ना? मला वाटतं हा पर्याय बरोबर आहे. छबी, तिजोरीच्या चाव्या शांभवीला दे. कारण काय आहे, या घरामध्ये जे मन गुंतलंय ना तुझं, ते हे असं केल्याशिवाय मोकळं होणार नाही. काय करतेस? तुझं लग्न होणार आहे ग. अगं, तुझं अख्खं आयुष्य आहे ग तुझ्या समोर. त्यावर लक्ष दे. सासर सांभाळायचंय तुला. मोकळे हो येत ना. आणि इथे शांभवी आहे ग हे सगळं बघायला. करेल हळूहळू ती. शांभवीला चाव्या दे. शांभवी, आज छवीकडून चूक झाली. गैरसमज झाला. ती ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलली तेही मला आवडलं नाहीये. तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. माई, काय करताय तुम्ही? माफी नका ना मागू अशी, प्लीज. तुम्ही आई आहात ना साकेतच्या, तुम्ही असं नका करू, प्लीज प्लीज. नाही ग, माझ्या मुलीकडून चूक झाली. छवी दे. काय काय दे? तिजोरीच्या चाव्या आजपासून या तू सांभाळायच्यास. इतकी वर्ष छवीकडे होत्या, आता तिचं लग्न होणार आहे. ती सासरी जाणार आहे. तू या घरची मोठी सून आहेस. तुझा मान आहे हा, आणि जबाबदारी सुद्धा. तेव्हा आजपासून या चाव्या तुझ्याकडे. माई माई, अगं इतकी घाई का करतेस? घाई नाही, बाईनं विचारूनच ठरवलंय. काय आहे, छवीचं लग्न आहे, घरात गडबड असेल, त्यात ही जबाबदारी नको तिच्याकडे. नाही माई, अगं चाव्या छवींकडेच राहू दे. माई, छवींचं लग्न होऊन त्या सासरी गेल्यावर हे सगळं मलाच सांभाळायचंय की. छवी समजूतदार आहेत. आणि साकेत, सांगा ना तुम्ही माईंना. हो माई, शांभवी बरोबर बोलतीये.
चाव्या आता छवीकडेच राहू देत. नाही साकेत, ठरलंय त्यात बदल नको. छवी जाऊयात. माई थँक्यू. काय एवढी घाई? थँक्यू. छवी, मी तुम्हाला वचन देते, तुम्ही जसं या घराचं संरक्षण केलं, जसं सांभाळ या घराला, तसंच मी पण या घराचा सांभाळ करेन. तिजोरीचा पण नीट सांभाळ करेन मी.